बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. या ठिकाणी वैकुंठवासी रामभाऊ महाराज लगडे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचं केलेलं नियोजन, ज्यांच्यामुळे त्यांना सेवा प्राप्त झाली ते सकाळी वैकुंठे म्हणून आबा त्यांना म्हणायचे. भाऊंनी लहान वयातच गावाकडून दर महिन्याची वारी करायची आणि त्यांचे काही सोबती होते, गट होता, एक ग्रुप असल्यावानी होतं. पूर्वीचे लोक आपापले ग्रुप करून वारी करायचे. त्यांचा काय काळ पाहिला नाही मी, पण भुसरीकर माऊली, बाळकृष्ण बुवा यांचा ग्रुप पाहिला, रोकडोबाचा ग्रुप पाहिला. त्यांचा ग्रुप आळंदी पंढरी असायचा आणि भाऊंचा ग्रुप त्यांच्या गावावर असायचा. वारीला यायचं, चालत जायचं. अशा पद्धतीने कांसुरकराच्या वाड्यात त्यांनी उतरायचं आणि अशा पद्धतीने भाऊंची वारी असलेली. त्यांनी काही चातुर्मास पंढरपुरात काढत असताना इथं भजनानंद ज्याला त्या काळात जो होता तो खूप मजा, आमचा काळ फार चांगला गेला. लहानपणी आम्ही खूप लुटलो. भजनाचा आनंद, काय आनंद असायचा पंढरपुरामध्ये. तर भाऊंचं जीवन म्हणजे तुका म्हणी येते भजन प्रमाण. काय थोरपण जाळ आहे ते. त्यांची अक्षरावर खूप निष्ठा होती. इतकंच काय, अगदी ठामपणे सांगायला हरकत नाही. आज जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यावरती जे काही पारायण केले जातात, तर पहिले जर का कोण पारायण करते असतील तर भाऊ होते. टाळ्या वगैरे त्यांनी जे ते आरंभ केला. सुरुवातीला काय त्यांच्याबरोबर काय ते असतील काहीतरी लोक, धापा ती पुन्हा गोडी लागली. प्रत्येक अभंग झाल्यानंतर शेवटी जे ते शेवटचं चरण झालं की उदाहरणार्थ तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, श्री विठ्ठल श्री तुकोबाराय. अशी निष्ठेने त्यांनी जे ते आपल्या जीवनामध्ये क्रांती केली. तुकोबारायच्या गात्यावरती भजनी पारायण पहिल्यांदा टाळेचा होत्या, पुन्हा भाऊनीच पुन्हा सुरू केलं. फक्त भाऊंच्या पण विना असायचा फक्त. आणि त्याच्यात त्यांनी ते बसवता 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 चालीवर सुरू केलं पुन्हा. आणि मग त्यांचं जे ती जागोजाग मग रामलिंगला, ते भोगलगावला, त्या माजलगावच्या भागामध्ये इकडं तिकडं पारायण होता होता. आता त्याचं इतकं स्वरूप मोठं झालं आहे. तात्यांनी 12,000 लोक पारायणात बसवले तिकडच्या कराड भागामध्ये, इकडं तिकडं. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायच्या अक्षराचे पहिली उपासक पारायणाचे पत्ते असतील तर भाऊ होते. आणि त्यांनीच दर महिन्याची वारी करायची. करता 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 त्यांची सकाहारी वैकुंठे यांची जीवनामध्ये भेट झाली. हे सकाहारी वैकुंठे नामदेवरायच्या फडावरचे पंढरीनाथ महाराज नामदास यांचे माळकरी होते. आणि त्यांचीच माळ असल्यानंतर तिथं राहत असताना ते फडावरती जे आहे ते पाठीमागं उभं राहून जे आहे ते आमच्या आजोबांना साथ वगैरे करायचे. आजोबा गेल्यानंतर मग काही कारणास्तव किरकोळ तारकोळ काय तक्रारी झाल्या असतील, काय ते झालं असेल, पण त्यांनी नामदेवरायचा उत्सव बाजूला काढला. आरंभाला बाळाजी महाराज जळगावकर यांच्या वाड्यात त्यांनी जे ते फळाच्या नियमाप्रमाणे मात्र आमच्यात सुरुवात आषाढ वद्य प्रतिपदेला. आणि त्यांनी
आबाने आषाढ होते प्रतिपदेला सुरू करायचं. इतकंच काय, जरी त्याने सेवा तिकडं सुरू केली, पायिक पण गेले, आता ते स्वतंत्र मालक झाले ना, पायिक पण गेले, स्वामी होऊने ठेले, स्वतंत्र मालक झाले. नाही विसरले स्वामी याते, जरी ते स्वतंत्र फड काढला, जरी स्वतंत्र करू लागले, तरी त्यांची गुरुनिष्ठा जी आहे ती पक्की असल्यामुळे आमच्यातले पहिले ते आहे ते मानकरी दिंडीवरनं आली. आमोशाला दिंडीला आबांची दिंडी असायची आणि मुद्दाम आबांच्या काळापासून हा टाईम आहे 4 ते 6 कीर्तनाचा. कशा करता, इतर राहणाऱ्या लोकांना मंदिरात जर का जाऊ वाटलं तर 7 ते 9 कीर्तन आहे, कुणाला आपण आडवं येऊ नये म्हणून त्या काळात त्यांनी 4 ते 6 कीर्तन करायचं. आषाढवद्दी एकादशीला ती मानकरी म्हणून होते आमच्या इथं, दिंडी घेऊन यायचं, आमोशाला आणायचे आणि आमोशाला जो नारळ पान दिला जाय त्या यादीमध्ये त्यांचा आवर्जून जे ते उल्लेख असायचा, नाही विसरले स्वामी येते. अशा पद्धतीने त्यांचं ते क्रम चालू असताना अगोदर काही दिवस भाऊने मलाही सांगितलं की आमच्या वडिलांच्या बरोबर त्यांनी भजनं केलेली आहेत. आमच्या घरी नामदेवाच्या उत्सवात टाळ घेऊन उभा राहायचे. भाऊंना अनुग्रह देवकर फडावरचा होता. त्यांनी सांगायचे की मला देवकर फडावरच्या भागवत महाराज देवकरांचा त्यांना अनुग्रह होता. मग ते तिकडे गेल्यानंतर मग ठीक आहे, काय हरकत नाही, करशील का एवढे. काही दिवस तिथं भजन केलं. ते भाऊंचा आवाज वगैरे ऐकलं की आबाने सांगितलं हे वसाचा घेतोच का, म्हणजे काय हरकत नाही. मग फक्त काय दिले, स्वयंपाकाची भांडी, टाळ विना पखवाज, काय त्यांचं असं ते दिलं. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनात आबांच्या नसा नामदाराचा उत्सव करायचा, तसं जगद्गुरु तुकोबाराचे ते उत्सव करत होते. दोन्ही उत्सव ते करत असत. अशा पद्धतीने त्यांची जी सेवा भाऊंनी सांभाळली आणि ते सांभाळता सांभाळता त्याला आज जे ते उत्तम प्रकारचं असलेलं जे काही आलेलं जे रूप आहे त्यांची पुण्याई म्हणायचं की त्यांच्या पुण्याईच्या योगाने जे आहे ते आज आहे ते आपलं कौतुक करण्यासारखं आहे. त्यांची जे आहे ते संत मायबाप उदार असणारे आणि त्यांनीच भाऊंच्या पश्चात हा कार्यक्रम जो आहे तो चालू ठेवला. त्यांचे नातू नामदेव महाराज त्यांनी जे आहे ती या ठिकाणी जे आहे ती जसं भाऊंच्या पावलावर पाऊल भाऊंनी जे आहे ते सकाळी वैकुंठी नावाने जे ती दिंडी केली, तेही दिंडी जे आहे ते त्यांच्या त्या घराण्यामध्ये चालू आहे. दर महिन्याला जे आहे ते कीर्तन चालू आहेत. फडावरचे जे काही नियम आहेत ते सगळे सांभाळायचे आहेत आणि ते नियम जे आहे ते आज नामदेव महाराज चालवतात. ह्याचं जर का काय असेल मुख्य तर शृंगारिले बाळ कवा तो के शृंगारिले बाळ कवा तो के शृंगारिले बाळ कवा तो के शृंगारिले बाळ म्हणतो वे उदार कृपाळ उदार कृपाळ उदार कृपाळ उदार कृपाळ उदार 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 कृपाळ उदार कृपाळ
वाटा अमृत वचने अमृत वचने आले वाटा अमृत वचने अमृत वचने बरोबर वाटे वाटा अमृत वचने अमृत वचने आले वाटा अमृत वचने अमृत वचने कामणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुकी नामदेव महाराजांचा या संत महात्म्याने त्यांना जे ते अलंकारित केलं, त्यांचा अंगीकार केला. आज त्यांनी जे ते त्याच्या मानाने पुष्कळ खूप मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ही सगळी पूर्वजांची पुण्याई आहे. त्या पुण्याईने हे सगळं कार्य चालू आहे. आमच्यासारख्याला सेवेला संधी मिळाली. ही बी काय सोपं आहे का गोष्ट? सकाळी जाय कीर्तनकार, दुपारी पुन्हा कथा, पुन्हा सकाळी भजन, सकाळी गात्यावरचं भजन, काकडा, हरिपाठ, तेवढ्या लोकांचं जे ते पुन्हा अन्नदान, नाश्ता, हे ते, या सगळ्या गोष्टी आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे भगवंताचं ब्रीद आहे आणि ते ब्रीद असल्यामुळे भगवंतानेच हे सगळे जे ते करून घेतात त्यांच्या हातून आणि अशी सेवा त्यांच्या घराण्यामध्ये चालत राहावी या इथे पहिल्यांदा जे ते शुभकामना करून आपल्या अभंगाकडे वळूया. बळीयाचे अंकी आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडवर्मेचा मार. जगद्गुरु श्री संत तुकोबारा या अभंगातून काय आपल्याला स्थिती प्राप्त झाली ते सांगतात. माझ्या जीवनामध्ये पांडुरंगाच्या उपासना जी काही घडलेली आहे पूर्वापार आमच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबापासून जर का उपासना कोणाची असेल, तीर्थ व्रत क्षेत्र हे सगळं काय असेल तर पंढरीचा पांडुरंग, याच्या पलीकडं आम्हाला माहीत नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे माझे घरी.
वारी आहे माझे घरी आणि कनक आणि आपली एकविध भक्तीचं वर्णन करत असताना सांगतात, आमच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी, पांडुरंगाची उपासना, एकादशीचं व्रत, त्याचं नामचिंतन करणं, आहारनिशी घेणं, याच्याशिवाय आमच्या घरात काय नाही आहे. एकविध आम्ही स्वामी सेवेसाठी किंवा एकविध आम्ही न धरू पालट, नसंडुये वाट सापड. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणूया देव हनिकाशी. दुसऱ्या देवाला देव म्हणायचं नाही, दुसऱ्या तीर्थाला तीर्थ म्हणायचं नाही, दुसऱ्या क्षेत्राला पंढरीशिवाय क्षेत्र म्हणायचं नाही. अशी एकनिष्ठ उपासना करणं म्हणजे एक प्रकारची ती बांधील होती, अंकित होती, नियमाला ताब्यात होती. अंकित राहणं म्हणजे काय? ताब्यात राहणं. अंकित राहणं म्हणजे जबाबदारीनं राहणं. अंकित राहणं म्हणजे जे काही कोणी नियम जे चालत आलेले आहेत त्याचं काटेकोर जे आहे ते घरामध्ये जे आहे ती जी सांगत आलेले त्याप्रमाणे आपला कुळाचार सांभाळणं, याला अंकित म्हणतात. आम्ही पांडुरंगाचे अंकित झालो, त्याच्या सेवेमध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. वंश परंपरागत आम्ही त्याच्या सेवेधारी आहोत. त्याची सेवा केली, त्याच्या ठिकाणी जे ते आमचं जे ते असणारं काही सगळं जीवन तिथं वाहिलेलं आहे. आणि ही पूर्वापार आलेली सेवा आम्ही केल्यामुळे त्या सेवेची फळप्राप्ती अशी की ज्याचे आम्ही दास आहोत तो काय सामान्य नाही. त्या देवाचा जर का विचार केला तर सदाशिवाचा असणारा जो निज ठेवा, तो हा देवादी देव बरवा. पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. बाप रखमा देवरू विठ्ठल 25वा 24 मूर्ती वेगळा रया. त्याच्या सेवेत आम्ही बांधीला आहोत. आमच्या घरात दुसरं काही नाही. आम्ही सेवा करणं ही आमचं ब्रीद आहे आणि त्या सेवेला बांधील लावल्यामुळे आम्ही त्याच्या ताब्यात आहोत. त्याला सोडून कुठं जायचं नाही. काही जर तुकोबाराच्या जीवनामध्ये काही लोक देहूला निघाले होते, आपल्या काशीला निघाले होते. आणि काशीला निघाल्यानंतर मग तुकाराम महाराजांना विनंती करायला आले, महाराज आमच्याबरोबर का तुम्ही आलात तर तुमच्यासारख्या संतांचा सहवास आम्हाला लाभेल, तुमच्यासारख्या संतांचा समागम आम्हाला लाभेल. आणि त्यावेळची जी यात्रा होती ती पायी जाणं पायी येणं, इतक्या दिवसामध्ये रोज काही ना काहीतरी आम्हाला विषय ऐकायला मिळतील. तुकाराम महाराजांनी सांगितले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझं ठरलेलं आहे अनेक न करी तीर्थव्रत. आम्ही पंढरी सोडून जाणार नाही, तर तुम्ही जाताय तर विश्वनाथाला पत्र देतो. पण महाराज गेले नाहीत. अशी एकनिष्ठ उपासक असलेली तुकोबार आहे. पांडुरंगाची जी आहे ती उपासना आणि त्याच्या उपासनेमध्ये ताब्यात असलेली म्हणजे अंकित असणं. जसं तुकोबारासारखे भक्त देवाच्या जेथे अंकित आहेत. तुकोबाराने शब्द घातले की बळयाची अंकित आम्ही या शब्दाचा अर्थ अनेक वचनांनी, आम्ही या शब्दाचा अर्थ केला तर मग सगळे झाले. अनेक वचनं, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथराय, निवृत्तीनाथ, गोरोबा काका, आम्ही सगळेच तुमच्या सेवेला जे ते बांधील आहोत, तुमच्या भक्तीला बांधील आहोत, तुमच्या उपासनेला बांधील आहोत. सगळेच आम्ही तुमच्या ताब्यात आहेत. त्या सेवेचं फळ काय? आम्ही सुद्धा आमचा स्वामी जो असणारा पांडुरंग परमात्मा, त्याचा जर का पाहिला अधिकार, त्याची सत्ता, त्याचं सामर्थ्य, त्याचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या ठिकाणी असणारी
आणि आम्ही ही व्रत पत्करल्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्यासारखेच झालो. आम्ही त्याच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही. आम्ही त्याच्या ताब्यात आहोत आणि तो आमच्या ताब्यात आहे. एका जनार्दनी संत देव तयाचा अंकित, देव तयाचा अंकित, देव तयाचा अंकित. एका जनार्दनी संत देव तयाचा अंकित, देव संत देवतयाचा अंकित, प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला. दोघांचं नातं असं आहे. आम्ही ज्या ताब्यात आहोत, अंकित आहोत, आणि तो आमच्या ताब्यात आहे. दोघांचं नातं असं आहे. देव भक्ताचा अंकित आणि भक्त देवाच्या अंकित. दोघही एकमेकांच्या अंकित असल्यामुळे दोघांचंही सामर्थ्य एकसारखंच आहे. नवे नवे देवापेक्षा जास्त. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक, संत महात्मे. भगवान बळी आहे. किती त्याचं वर्णन करावं. त्याचं जे ते बल सामर्थ्य जे आहे ते फक्त मर्यादित नाही, फक्त भारतापुरतं नाही, जगापुरतं नाही. तू बळिया शिरोमणी आहेसी माझिये भुवनी, रिगालो पाटी तुझी म्हणूनी. हां बरोबर. रिगालो पाटी तुझी म्हणूनी, आता करी म्हणी असेल ते. भगवान शिरोमणी आहे आणि संत महात्मे ते शिरोमणी नाहीत काय. तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, बळिया शिरोमणी, बळिया शिरोमणी, बळिया शिरोमणी. निकटवासे 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 बळिया शिरोमणी, बळिया शिरोमणी, बळिया शिरोमणी. निकटवासे निकटवासे
शिरोमणी राहिले चरणी निकटवासी. जसं देव बळ्या शिरोमणी त्रिभुवनंत आहे, संतही शिरोमणी आहे, बळे आहेत, सगळ्या बळ्यामध्ये शिरोमणी आहे. देवाच्या ठिकाणी जे सामर्थ्य ते संतांच्या ठिकाणी सामर्थ्य. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमात्म्याच्या ठिकाणी असल्यामुळे तिन्ही प्रकारची सामर्थ्य शक्ती संतांच्या ठिकाणी. भगवंताचं जे ते असं जागोजाग जे ते वर्णन केले गेलं की तो कसा आहे. बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, दोया देवाचा देव, दोया देवाचा बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, दोया देवाचा देव, देवाचा देवा. बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, दोया देवाचा दोया देवाचा देव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, देवाचा देव, दोया देवाचा देव. बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, दोया देवाचा देव, दोया देवाचा देव. बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, दोया देवाचा देव, दोया देवाचा देव. बळ्या माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव. या देवाचा विचार केला तर याच्यासारखा दुसरा कोणी बळवंत नाही. बळ यासारखा अर्थ शक्तिमान, ताकद. आणि त्या बळाचे प्रकार आहेत सत्ताबळ, संपत्तीबळ, समाजबळ, त्याचप्रमाणे जे ते अंगात असणारे शक्तिबळ, हे सगळे बळाचे प्रकार आहेत. हे सामान्य बळ झालेलं आहे. हे किती जरी बलवान असला तरी याचा जे तो संतांनी काय कुठं जे ते याला मोठेपणा दिलेलं नाही. बळवंत आहेत नाही असं नाही, असतील प्रारब्धानुसार जन्म घेतलेला आहे. त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये कोणी सत्ताबळ असतील, कोणी संपत्ती बलवान असतील, कोणी जे ते काय आणखी कोणतं बळ ताकद असेल, अंगामध्ये जे ते रोज जोर बैठक काढायच्या शक्तिबळ, हे कमवलेलं शरीर असेल, पुन्हा तर काय असेल. पण हे बळ, या बळाचा जो आहे तो उपयोग इथंच. मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आधी घेरे रामनाम, सामावर या उत्तम, नाही तरी यम, दात खातो कर्करा, धन मिळविले धनबळ, सवे नय रे लंगोटी, कामानय हा परिवार, स्त्रिया पुत्र करत्र येतो मायावंत, आणि शेवटीचा अंत नपई गुण.
अशा पद्धतीने हे जे बळ आहे सगळं इथलं आहे, या मृत्यू लोकातलं आहे. मग खरं बळ कुठं दाखवायचं असतं? अतिशय बलाढ्य असणारा जो काळ, ज्या काळाच्या वर्णन करत असताना पायपा ब्रह्म्याशी काळ गिळी, पाळीत्या विष्णूशी काळ छळी, प्रळये रुद्राची होळीन काळ आतुरबळी करीत असे. अत्यंत बलवान जर का कोण असेल तर काळ आहे काळ. त्याची जी आहे ती ताकद जी आहे ते बलवान इतका की ते ब्रह्मदेवाला सुद्धा जे तो आपल्या ताब्यात तो घेणार आहे. त्यांना फक्त देव का म्हणायचं? आपल्यापेक्षा जास्त दिवस राहतात म्हणून त्यांना देव म्हणायचं. त्या जास्त आयुष्य असतं. किती आयुष्य आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे ब्रह्मदेवात. 100 वर्ष. आम्ही तर 100 वर्ष. अरे तुझे 100 निराळे, त्यांचे 100 निराळे, दोन्ही दिसती सारखी. मग त्याची 100 वर्षे कसे आहेत? कृत त्रेत द्वापार कली 4 युगाची आई जर का गणना केली तर 43,20,000 वर्ष होतात. असे 43,20,000, 43,20,000, 43,00,000 असे 1000 वेळा जावे तेव्हा दिवसाचे 12 तास होते. आणि पुन्हा असे 1000 वेळा जा रात्रीचे 12 तास, 24 तासाचा दिवस आहे त्याचा. 7 दिवसाचा आठवडा आहे, 30 दिवसाचा महिना आहे, आणि असे जे ते 12 महिन्याचं वर्ष आहे. आणि असे 100 वर्षे संपले की त्याला सुद्धा चौकाच्या खांद्यावर जावंच लागतं. तिथं काही इलाज नाही. पायथ्या ब्रह्म्याची काळ गिळी. अशा पद्धतीने हे जे बलवत्तर आहे तो कुणाला सोडलेला नाही त्यांनी. चांगल्याला जायचे त्याने येते काळाने जायते आपल्या ताब्यात. बघता बघता तुमचं तर सोडा तुम्ही, आम्ही दर्या मी खसखस उगीच आपल्या घरी गप्प बस. आपण कुठे लागायत पासंगाला? तिथं आपल्यापेक्षा मोठे मोठे आयुष्यमान गेली. हा म्हणता जायचे जे ते त्याने जे ते आपल्या ताब्यात घेतलेल्या त्याच्याबरोबर जे ते कोणीही कुस्ती करू शकलं नाही. पण याने मात्र पावटणी केला काळ जया बळ होते ते, जया बळ होते ते, जया बळ होते ते. पावटाने केला काळ जया बळ होते ते, जया बळ होते ते, जया बळ होते. पावटणी केला काळ जया बळ होते ते, जया बळ होते ते, जया बळ होते ते. पावटणी केला काळ जया बळ होते ते, जया बळ होते ते, जया बळ होते ते. पावटणी केला काळ. पावटणी म्हणजे पाऊलगडी किंवा निशाणी, जी पायाखाली घ्यायची जी काय असते त्याला जे ते त्याच्या ठिकाणी जे ते पायऱ्या करून दया बळ होते. कळकाळाचे माता पाय देऊनी वैकुंठ भुवनाशी. हेच फक्त करणारा अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्माच तो करू शकतो. तुकोबाराय म्हणतात तो जसं करू शकतो तसं आम्ही करू शकतो. आमच्यावर त्याची सत्ता नाही. देवाच्या मनात आलं, काळ घेऊन गेलेला आहे, पण त्याला परत आणायचंय त्या जीवाला. आवडे ते करशी देवा, कोण करी तुझा हेवारे. कृष्णावतारामध्ये भगवंताने जे आहे ते मथुरेमध्ये आल्यानंतर कंसाचा वध झाला. मग वसुदेवाने जिकडं तिकडं जे आहे ते आनंद उत्सव केल्यानंतर देवाच्या मौजी बंधनाचा कार्यक्रम केला. मौजी बंधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग गुरुग्रही जे आहे ते त्यांना विद्या शिकण्याकरता पाठवलं.
बळीराम दादा, कृष्ण परमात्मा, सदामदेव वगैरे. त्यांचे गुरु सांदीपान गुरुजी होते. आणि सांदीपानांच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस गेलेले आहेत, तिथं विद्या जे आहे ते संपादन केल्यानंतर श्रीगुरूंनी सांगितलं की आता स्वइच्छेने तुमची इच्छा झालेली आहे, आता आपलं तुमचं विद्या संपन्न झालेली आहे, आता स्वइच्छेने तुमची इच्छा असेल गृहस्थ आश्रम स्वीकारायचा, नाही तर ब्रह्मचारी व्रत राहायचं, जाऊ आता आपल्या घरी. महाराज इथं आलो, तुमच्या चरणाच्या जवळ राहिलो, विद्या ग्रहण केली, जावा म्हणता ठीक आहे, पण निदान काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे. सांदीपान महाराज म्हणजे मला काय नको, पण त्यांची पत्नी म्हणजे यांची नात्याने आईच ना, गुरुपत्नी म्हणजे आई. तुमच्या आईला विचारा काय घरात जाऊन काय पाहिजे का म्हणून. तिला जाऊन विचारलं, आई आता आमची विद्या पूर्ण झालेली आहे, आता आम्ही घरी जाणार आहे, गुरुदक्षिणा द्यायची आहे, त्यांनी तुमच्याकडे बोट केलं, काय पाहिजे ते सांगा. आता देवाच्या बाललीला जे आहेत ते ऐकूनच होते सगळे. गोकुळामध्ये भगवंतांनी काय काय चरित्र केलेले आहेत हे सगळं ऐकूनच होते ना. गोपाळ जे आहे ते यमुनेच्या तटाकाला गेले, यमुनेचे पाणी पिल्यानंतर ते जे आहे ते पुन्हा खाली मूर्छित पडलेले आहेत, गतप्राण झाले, पुन्हा देवाने त्यांना उठवून बसलं. हे सगळं चरित्र अगोदर झालेलं होतं, ते ऐकून होते. देवा द्यायचं असेल तर माझा मुलगा जे आहे ते या समुद्रामध्ये मरून पडलेला आहे तेवढा जिवंत करून द्या. समुद्रात गेले, तिथं कळलं की यमनगरीत घेऊन गेले, यमाच्या नगरीत गेले. का आला देवा? अशा पद्धतीने जे ते आमच्या गुरु महाराजांचं जे आहे ते मूल तुमच्याकडे आहे. हो आहे, आणा इकडे माझ्याकडे. काही न विचार करता यमाने आणून दिलं. देवाने त्या मुलाला बरोबर घेतलं आणि सांदीपान जे आहे ते ऋषीच्या इथे येऊन पुन्हा आईसाहेबाच्या ताब्यात दिलं. आता देव होता म्हणून त्याला करता आलंय. देवाची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असल्यामुळे भगवंतानी ते मूल जिवंत जे आहे ते पुन्हा जे आहे ते आणून दिलेलं. नेलेलं पार्सल गेलेलं होतं, जागेवर पोचलं होतं, आणून दिलं महाराज. मी संत काय कमी आहेत का? नामदेवरायांनी दिल्लीला प्रसंगानुसार मरून पडलेली गाय उठून बसवली. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई नेवाशाला जे ते मुक्कामाला आलेले आहेत. निवृत्तीनाथाने आज्ञा केली की आता ज्ञानदेवी ग्रंथ तयार करा. श्रीमद भगवद्गीतेवरती जे आहे ते असणारं काहीतरी मराठीमध्ये जे आहे ते विवेचन करा. सगळी तयारी केली. आता मुहूर्तावर सुरू करायचं. तेवढ्यात समोर एक प्रेत अंत्ययात्रा चाललेली होती. ती होतं सच्चिदानंद बाबाजी. पूर्वीच्या काळामध्ये पत्नी जी आहे ते घरवाली जर का त्याच्यावर असा प्रसंग आला, हयातीत जर का मालक गेलं तर सती जायची प्रथा होती. मग ती सती जाण्याकरता तिने जे ते सगळे अलंकार जे आहेत ते नियमाप्रमाणे काय त्यावेळेच्या पद्धतीने जे आहे ते स्नान झालेलं आहे. पुन्हा जे ते सौभाग्यवतीचं लिहिणं लिहिलेलं आहे. ती हिरव्या बांगड्या, ती हिरवी साडी, हिरवीच जे आहे ते असणारं काय त्यांचं जे झंपर परक काय असेल ते, केस मोकळे सोडलेले आहेत. आणि जे आहे ते साधशृंगार करून जे ते निघत असताना त्यांनी पाहिलं की निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपानदेव एका याच्यावरती तेजपुंज असं शरीर त्यांचं, आणि त्यांना पाहिजे कोणतरी महात्म्य आहेत. आता आपल्याला जायचं आहे स्मशानात, पतीबरोबरच त्यांच्या समागम करायचं आहे, देह समर्पण करायचं आहे. जाता जाता हे महात्म्य त्यांच्या चरणातून नतमस्तक व्हावं म्हणून ते असे गर्दीतनं बाजूला सरकले आणि जाऊन ज्ञानोबराच्या चरणातून मस्तक झाले. ज्ञानोबरांनी जे ते विचार केला, कोण आहे, काय, कुठं चाललात? तर त्याचे अखंड सौभाग्य होते भाऊ, उतरवते भाऊ. अहो म्हणले महाराज मी सतीच झाले. सती काय कारण आहे म्हणे? मालक गेले. काय नाव आहे? सच्चिदानंद. सच्चित आनंद कुठं मार्क असतो का म्हणे? ज्ञानोबरायांनी जागा सोडली, खाली आले. खाली ठेवा म्हणे. ते खाली ठेवलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला. ओठ
आपल्याला अजून काम करायचं आहे. आणि मग त्यांना जे ते उठवलं आणि मग शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेख झाला. अशा पद्धतीने नामदेवरायांनी गाय उठवली, ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबाला उठून बसवलं. त्याच्यानंतर नाथ महाराजांच्या काळामध्ये दररोज नाथ महाराज दुपारी 4 ते 5 प्रवचन पोथी घ्यायचे, पण माणसंच कोणी येत नव्हती. नाथांनी युक्ती काढली, जो कोणी माझ्या प्रवचनात येईल त्याला ओघराळ भरून साखर दिली जाईल. गावच्या गाव लोटायचं. ती ओघराळ कमीत कमी 10-अर्धा किलोचं असं. त्यावेळेस चहा नसेल याचा कदाचित, पण दुधाबरोबर त्या साखर उपयोगाला होईल. सगळे लोक यायचे. नाथाने रोज दृष्टी फिरवायची, लोक येतात का, ऐकतात का, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, हा हेतू त्याच्यातला होता. त्यांच्या नजरेला आले की शेजारचा सराफ आपली ती येत नाही ऐकायला. नाथ महाराज त्याच्या घरी गेले, सावकाराला सांगितलं, सावकार सगळे लोक ऐकायला, तर तुम्ही काय ऐकायला येत नाही? नाही हो महाराज, मी सकाळी एकदा दुकानात गेलो की दुपारी तिथं डबा खातो, संध्याकाळी मग दुकान लावून येतो, गिऱ्हाईक असतं, हे असतं, जबाबदारी आहे, सगळं ते काढायचं ठेवायचं. असं काय म्हणजे किती वाजता घरातून निघता? 8 वाजता. ठीक आहे, मी उद्या सकाळी तुमच्या घरी 8 वाजता येतो. नाथ बाबा 8 वाजता गेले बरोबर. चला आता दुकानची वेळ झाली. तो रोज 6ला उठायचा, देवपूजा करायचा, सगळं जे ते गंध वगैरे काय लावणं करणं, नाश्ता पाणी करून निघायचं. नाथाने सांगितलं, आता आपण दुकानात चाललो, तुमच्या तोंडाला काय काम आहे का? म्हणजे नाही. मग मी सांगतो तो श्लोक, तुम्ही, मी संता देतो, तुम्ही द्यायचो घ्या लगेच. विष्णू सहस्रनामाची त्याला संता दिली. जाताना त्याला त्याच्याकडनं घोकून घ्यायचं, दुकानात गेलं सांगायचं, सारखं काय की आता गिऱ्हाईक नाही आहे, जेव्हा जेव्हा गिऱ्हाईक नसेल तेव्हा तेव्हा हे पाठ करायचं. दिवसभरामध्ये पाठ करा. संध्याकाळी मी येतो. किती वाजता दुकान लावतात? 9ला. मी 9ला येतो. 9ला पुन्हा जायचं आणि त्याच्याकडनं म्हणून घ्यायचं. जाता येता रोज हेलपाटे घालून अख्खं विष्णू सहस्रनाम म्हणून घेतलं आणि मग त्याला पाठ करून घेतलं आणि मग सांगितलं, रोज फक्त आता म्हणायला 10 मिनटं सुद्धा लागत नाही, रोज पाठ करत. स्नान झालं की एवढा पाठ करत. संताचे पायी हा माझा विश्वास. त्याचा नाथावरती विश्वास होता. नाथबाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी करावं. योगायोगाने नाथांच्या सांगण्यावर विश्वास असल्यामुळं कालांतराने त्याला देवाज्ञा झाली. नातेवाईक जमा झालेले आहेत, बाहेर पाठ टाकलेला आहे, त्याचं शेव आणून बसवलं आणि अंगावर पाणी टाकल्याबरोबर ते लागलं विष्णू सहस्रनाम म्हणायला. उठून बसलं ते. नामदेवरायांनी गाय उठवली, ज्ञानोबाराने सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. नाथांच्या शब्दाने जे ते सावकाराव आहे ते उठून बसला. जगद्गुरु तुकोबारायचा पुन्हा काळ आला आणि त्या तुकोबारांच्या काळामध्ये ज्या वेळेस तुकोबारायची याची एक प्रकारची भक्ती परिपक्व झालेली आहे, संसारातली जी काय असणारी त्यांची जे काही वय मर्यादा जे ठरलेल्याप्रमाणे जे आहे ते सगळा त्याग वगैरे केल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पंढरीची वारी भक्ती करत असताना 14 टाळकरी त्यांना प्राप्त झाले. त्यात लोहगावचे बरेच टाळकरी होते. शिवबा कासर म्हणून होते. लोहगावला कीर्तन ठरलं महाराजांचं. आणि लोहगावला कीर्तन म्हणलं की जायचे सगळे जातात टाळकरी, आसपास यायचेच तुकोबरायचे. शिवबा कासर तर गावालेच होते, अतिशय प्रेमी होते. तुकोबरावरती दृढभाव त्यांचा होता, निष्ठा होती तुकोबरावरती. गावामध्ये ज्या वेळेस पूर्वीच्या नियमाप्रमाणे कार्यक्रम असला की दौंडी पिटवायची. आज रोजी मारुतीरायाच्या मंदिरात असा असा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी हजर राहावं. दौंडी सुरू झाली आणि ती दौंडी शिवबा कासराच्या दरवाजासमोर उभी राहून त्यांनी दौंडी दिल्यावर बाईने ऐकलं आणि म्हणू लागली की मुलगा आजारी आहे, वैद्य येऊन गेलेला आहे, वैद्याने सांगितलेलं आहे की ही त्याची काळ रात्र आहे, सावध राहावा, काही सांगता येत नाही, अतिशय त्याची श्रेष्ठ अशी तब्येत आहे, रात्रीतनं काय होईल सांगता येणार नाही,
त्याचे वडील कुठे गेले त्यांना बोलवून आणा, सावध राहा म्हणले. आणि इथं तर म्हणले कीर्तनाचं ऐकलेलं आहे म्हणले. कीर्तनाची वर्दी ऐकल्यानंतर त्यांना माहीत होतं की माझ्या मालकाचा आणि कीर्तनाचा तुकोबरायचा अतिशय जवळचा संबंध. तुकोबरायचीच आज्ञा त्यांना होती, 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी तरी कीर्तनाशी टाकू नये, त्यांची आज्ञा होती. आता आम्ही सुद्धा जातो कीर्तन, नाही असं नाही, पण आमचं जाणं निराळं, त्यांचं जाणं निराळं. तर अशा पद्धतीने भावनेने येणारी. आता म्हणलं हे काय खरं नाही म्हणजे. एवढ्यात मालक का येऊ नये, बाहेरून आले, व्यापार करायला गेले होते, पाय धुतले, वसरीला बसल्याबरोबर जे ते मालकीनबाईने सांगितलं, ऐकलं का? काय? मुलगा आजारी आहे, तापाने फनफनलाय, शिरेस आहे, आणि त्याच्या ठिकाणी वैद्य महाराज येऊन गेलेत. पूर्वीची जे ते वैद्यकीय आहे म्हणजे आताच्यासारखे वैद्य नव्हते. आताचे ज्या काही असं काही घडलं तर मग दवाखान्यात होऊन जावं लागतं, घरी यायचं प्रश्नच नाही, आपणच जायचं दवाखान्यात. मग केस पेपर काढायचा, मग ते नाव आल्यावर मग आतमध्ये बोलवायचं. मग ते डॉक्टरने म्हणायचं झोपा, ह्याने झोपायचं, जीभ बाहेर करा, आत घ्या, श्वास सोडा, दाबून धरा, इकडं व्हा तिकडं व्हा, पाय वर करा, हात वर करा, सगळं करतो. मग विचारतो तुम्हाला काय झालं. तसं पूर्वी नव्हते. नाडी ज्ञान नाडी परीक्षा येऊन गेलेत. काय म्हणालेत त्यांनी सांगितलं, मुलगा खूपच मर्यादेच्या बाहेरची प्रकृती गेलेली आहे, रात्र त्याची काळ रात्र आहे, सावध राहावा, कुठं जाऊ नका असं म्हटलेलं आहे. हो तू म्हणतील खरं, पण मी आताच ऐकलं बाहेर की आज जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन होणार आहे म्हणून. त्याचं जर का आयुष्य संपलं असं जाणारच आहे, मी राहून तरी काय अडवणार आहे काय म्हणजे त्याला. जे काय घडायचं ते घडणारच आहे, पण मी मात्र कीर्तनला गेल्याशिवाय राहणार नाही. हट्टाने गेली, बाईचा काही इलाज झाला नाही. तिकडं कीर्तनाला तुकोबाराय उभा राहिले. त्यावेळच्या नियमाप्रमाणे अशी लाईट आणि कुठलं हो पटांगणामध्ये चांदण्याचा उजेड पडलेला, आणि महाराजांचे टाळकरी श्रोते वृंद सगळे भाविक असणारे. मग ते कीर्तनात तिकडे रंग भरत चाललेला आहे, कीर्तन जे ते रंगात आलेलं आहे. आणि इकडं मुलांनी देहत्याग केला, त्याची घरघर एकदम बंद झाली. मग घरामध्ये मिनमिन दिवा होता तो जवळ न्याला, नाकाच्या जवळ सूत धरलं, ती काय हालं ना, म्हणजे श्वास बंद झाला. छातीचे ठोके बघितले, हाताची नाडी बघितली. पुन्हा हे खरं आहे काय खात्री करून घेण्याकरता वैद्याला बोलवलं, आणि वैद्याने सांगितलं मी म्हणल्याप्रमाणे प्राणोत्क्रमण झालेलं आहे. त्या बाईला मुलगा जाणार आहे माहीत होतं, त्याचं काय वाटलं नाही, पण मी सांगून सुद्धा हे गेले. त्या रागाच्या भरात त्या पोराचं प्रेत हातात घेतलं, 2 हातावरती, आणि जिथं तुकोबाराय कीर्तन करत होते तिथं सगळे टाळकरी वगैरे उभारलेले आहेत, गर्दी आहे. आणि त्या गर्दीमध्ये धक्का देत गेली, कीर्तन कीर्तन हे घ्या कीर्तन म्हणे. तुकोबाराने पाहिला हा सगळा प्रकार, आणि त्यांच्या लक्षात आलं, आणि आल्याबरोबर भगवंताला विनंती केली, अशक्य ते तू नाही नारायण ते तो नाही नारायण अशक्य ते तो नाही नारायण अशक्य ते तो नाही नारायण
असं द्यायची देवाला विनंती केली. मग तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. तुकोबाराजवळ गेले आणि त्या मुलाच्या अंगावरून हात फिरून ओट म्हणल्याबरोबर जसा झोपीतनं उठावा असा मुलगा उठून उभा. कशासाठी सांगितलं? देवाचं सामर्थ्य असं समजू नका. जे देवाचं सामर्थ्य ते संतांचं सामर्थ्य नवे नवे त्याच्यापेक्षा जास्त. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची जे ते आम्ही त्याच्या ताब्यात असल्यामुळं आम्हाला त्याच्यासारखं जे ते एक प्रकारचं सामर्थ्य प्राप्त झालं. तो जसा बळवंत आहे तसा आम्ही बलवान आहोत. बळ्याचे अंकी आम्ही झालो बळीवंत. आम्ही जे आहे ते बळीवंत होऊन खरं बळ आम्ही कुणाला दाखवलं तर जे मोठमोठे बलवान आहेत, भक्ती करण्याकरता आडवे येणारे आहेत आणि त्यांच्या बळापुढे बरेचसे हातबल झाले, त्यांचा परमार्थ शेवट गेला नाही तिथपर्यंत तर ते पोचले नाहीत. चांगले चांगले पुन्हा यादीमध्ये चांगले जे नाव आहेत, जे अतिशय बलवान असणारे कामक्रोधादी विकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जे असेल जे अतिशय बलवत्तर असलेले यांनी चांगल्या चांगल्याला वाकवलेलं आहे. नको नको म्हणणाऱ्याला खाली बसवलेलं आहे त्यांनी. आणि अशा या कामक्रोधादी विकाराला पुढं समोर जाणं त्याला ताब्यात घेणं अतिशय अवघड. पण याने मात्र ते केलेलं आहे. काम क्रोध बंदी खाने तुका म्हणे काम क्रोध बंदी खाने इंद्रियाचे धने कामक्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. खरं त्याचं बळ दाखवायचंय त्याला आम्ही लाता घालून बाहेर काढलो. केला षडउर्मीचा लाताळीला संसार. संसार हे शब्द कामक्रोध असो संसार हो शिरभाराच्या लागे. कामक्रोधाला संसार शब्द म्हटलेला आहे. आणि ज्या यांना याचे लाता घालून मी बाहेर काढलं. केला षडउर्मीचा मार, त्यांना मार देऊन बदला केलेला आहे. आणखी काय केलं? काय करू आता? तू हे सगळं जाणत हे लौकिक माझ्या मागं लागले. अरे बाबा तुला खरं सांगू, थोरविचा भार कामा नाही, थोरविचा भार कामा नाही, थोरविचा भार कामा नाही. जननिंदा होय तो बरा व्यापार, जननिंदा होय तो बरा व्यापार, जननिंदा होय तो जननिंदा होय तो बरा व्यापार. थोरविचा भार कामा नाही, थोरविचा जननिंदा होय तो बरा व्यापार, थोरविचा भार कामा नाही. धाड पडो माझ्या थोरपणावरी, वाचे हरी हरी उच्चारी. ह्याला जनमंदी लौकिकपणा म्हणतात.
तोही त्यांनी द्यायचं, त्याच्यावरती पाणी सोडलं. जन तन, तन म्हणजे शरीरावरती ममत्व किती आहे प्रत्येकाचं. देह म्हणजे प्रत्येकाचा बाब्या काय जसा काय, पण त्यालाही जायते त्यांनी जायते त्या शरीरावरती जे ते आसक्ती टाकून दिली. त्या शरीराला उपभोग भोगून जे सांसारिक सुख मिळण्याकरता धन असावं लागतं, त्या धनालाही त्याने बाजूला करून टाकलं. जन तन धन केले तृणाई समान. जशा गवताच्या काडीला काही किंमत नाही. गवताची काडी म्हणजे कुजलेली हिरवगार गवत, त्याला येते पुष्कळ पैसा द्यावा लागतो, पण का तणच कुजला असलेला असेल त्याला काही किंमत नसतं. त्याप्रमाणे केले तृणाई समान. मग त्याच्यामध्ये देवाची उपासना करून जे काय आम्ही सामर्थ्य प्राप्त करून घेतलेलं आहे, हे लोकाही पेक्षा उच्च कुटीतलं सामर्थ्य कोणतं असेल तर तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा त्याच्या उपासनेमुळे असणारी जी मुक्ती, या असणारी येते प्राप्त येते सहज, आणि ती येते आता ती अवस्था आम्ही तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरीन आता दिवसचारी खेळी मिळी. तर अशा पद्धतीने जे आहे ते आता प्राप्त झालेली मुक्त अवस्था आहे. आणि त्याच्याही मध्ये पुन्हा येते ज्ञानोत्तर भक्ती करण्याकरता पुन्हा जन्म घेऊन पुन्हा भगवत उपासना, हे त्यांचा पुढचा भाग आहे. पण अभंगाला धरून तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाताळीला संसार केला षडबुर्मीचा बार ठोबार पैठणकर आणि द्रुपद नंदनकर बळियाचे अंकित सगळे बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळीवंत 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 बळीवंत
बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आला थाळीला
विधाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार जनतन धन केले तृणाई समान तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हा लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार चारी चरणात रहस्य तुकोबारामचा भगवत भक्ती करून त्याचं द्यायची अंकित राहून सेवकपणा प्राप्त द्यायची आम्हाला झाली सेवा पार पडून आता स्वामीसारखी ज्याची पायिकपणे गेले स्वामी होऊनही ठेवले आता ज्याची त्याच्या बरोबरीने आमचे सामर्थ्य आहे असं त्याचं याचं रहस्य तसबत त्याप्रमाणे जे काही आबानी म्हणजे सकाळी महाराज वैकुंठनी त्यांनी जे केलेलं आहे त्यात पुष्कळभर भाऊंनी घातली पुष्कळ सुविधा भाऊंनी केल्या भजनाची सुविधा आहे ती सगळं त्यांची सेवा जर का बघितली तर सकाळी 7ला उभं राहायचं 9पर्यंत भजन करायचं आणि मग न्याहारीला एक तासभर असंच मध्ये तेवढ्यात काय असेल ते खाली बसले असतील 2 घास खायापुरतं पुन्हा 10 जायचे 10ला उभं राहायचं मग ती पुढं अभंगाची भजन करताना आतासारखं नाही अखंड घड्याळाकडे पाहते असं त्यांचं भजन नव्हतं अभंग कोणता आहे काय आहे त्याचा विचार करून आपल्याला कुठं जायचं किती वाजतील कधी 12:30 कधी 1 बी कधी 12 बी आणि ते भजन सुटल्यानंतर पुन्हा पंगत त्यांना आधारस्तंभही चांगली होती बघा श्रीरंग महाराज चौबदार म्हणून त्यांची होती आता मला नाव आठवत नाही हां रंगनाथ महाराज चांगली माणसं भाऊला भेटली होती त्यांनी पंक्ती वाढायची की लगेच असा इकडं जरा अजून अंग काढलं नाही की लगेच 4 वाजता कीर्तनाची तयारी भाऊने टाळ घेऊन उभं राहायचं पाठीमागं प्रमाणं द्यायची आणि कीर्तन झाल्यानंतर मग जे ते काही हरिपाठ वगैरे करत असतील विश्रांती अशी त्यांची एकनिष्ठ उपासना होती आणि त्यांच्यात जे ते वाढ करून सुविधा करून त्यांच्यात जे काय आलेले आहेत त्यात आता तर भलतीच वाढ केलेली आहे मग अशी नामदेव महाराजाला म्हणलं तुम्हाला माहीत आहे का म्हणलं नामदेव महाराजांनी देवाला भांडताना सांगितलं का रे माझी ताकद आहे दुसरी पंढरी निर्माण करीन दुसरी चंद्रभागा निर्माण करीन दुसरा पांडुरंग निर्माण करीन दुसरा पुंडलिक निर्माण करीन तुला काय वाटतं आम्हाला लागलं का आम्हाला ब्रह्मज्ञान सांगायला हे त्यांचं प्रकरण ती सांगत बसत नाहीत ज्यावेळेस नामदेवाचे शब्द ते म्हणलेच होतं पण ह्या नामदेवाने करूनच दाखवलं सगळं एवढा समाज कसा काय फडाच अगदी असलेला आहे ते उभे आता ते करणं सोपं नाही खरं पाहतं ह्यांचं काहीच नाही आहे ह्या नामदेव महाराजाचं काहीच नाही मग माझ्या बापे मज दिदले भातुके माझ्या बापे मज दिदले माझ्या बापे मज दिदले भातुके हरोणी कवतुके क्रीडा करी हरोणी कवतुके क्रीडा करी माझ्या बापे मज दिदले भातुके वाडवडिलाची पुण्य आहे चालवली त्यात भर घातली अशीच वंशपरंपरा त्यांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची उपासना चालत राहावी जे काय आलेली ज्याचे सेवा त्यांच्या पाच हातून भगवंतांनी करून घ्यावी आणि असाच परमार्थ शेवटपर्यंत तसं भाऊनी शेवट ज्या दिवशी जायचे त्या दिवशी काकड्याचं भजन केलं भाऊ त्यांचा एक स्वभाव असा होता की गाता भजन पंढरपुरात जे काही ठराविक चातुर्मासात होत असेल सगळ्याचे आमंत्रण केले त्यांनी अवश्य जे ते जाणार 2 अभंग म्हणणार हाजरी लावणार भाऊ आले की आम्ही मागं सरत होतो आणि शेवटपर्यंत त्यांना जे ते गात्याचा भजनाचा छंद भाऊ कुणावर रागवलेलं मी बघितलंच नाही आता त्यांच्या घरात काय असेल तर मला माहीत नाही पण मी काही बघितलं नाही भाऊ कुणावर रागवलेलं अशा पद्धतीने सेवा निष्ठ होते जायच्या क्षणापर्यंत पांडुरंगाची उपासना करून जे ते त्यांनी जे तो झाकली या घटीचा
अशा पद्धतीने देह विसर्जन केला. त्यांच्या पुण्याईने आज हे करत आहेत. अशीच सेवा त्यांच्या घरात राहावी अशी भगवंताच्या चरणी विनंती करतो. सेवेला पूर्ण विराम. तुका म्हणे आता श्री हरिभक्ती ब्रँड विठ्ठल महाराज नामदास.